लागशील का बरं बाई? राबूर आल्याचे कुठार भरा रे, इथं टाका रे. घेतले 10 पाईप बस बोंबलं. लय पंचायत होत असून बा त्याची नाही का? हो ना, पाणी काही तिकडे गेलं नसन, एकमेकावर गरम होत असतील ते नाही हो मामाचे. काय तुम्ही निराधाच नका काढू ना. हे पाईपाचं पैशाचं पाणी तुम्ही कसे कोणा किती घ्यायचे, कसं कोणाला द्यायचं, काय करायचं ती घोड झाला नाही म्हणलं. झिंबर कसं करावं हे पाईपाचं? आता 10 पाईप आहे. तुम्ही आता समजा तुमचे 2000, आमचे चौघाचे 1000. आता पाईप घ्याव कसे म्हणलं वाटून, काय करावं काय? पाईप नाही घ्यायचे रे बाबा, पैसे पाहिजे म्हणलं. ते कुठे एक पाईप घेऊन कुठे मिळत तू? म्हणलं हे बा झिंबर हे पाईपाचं काय कोणा विका लागत नाही, काही ना काही करावं लागत ना. मोठा पेच झाला. आता हे काय करावं? 2-2 पाईप घेऊन कुठे हिडवा हे नाही का? आता मला वाटतं काहीतरी वेळ लावाच लागेल. कोणाला तरी विका लागेल का गोष्ट रे का? घेता का कोणी तुमच्या पैसे घेता का रे? लारे घे तू. मा बुड्याला नाही सांगतात ते इकून पाईप आणले नाही आणले, मग काय ते इकडेच कुठं ना काही जरा पा मिळ हो फालतू. मा बुड्याला माहिती झालं तर मग काय काम करता अशी. आता हे बा शिवराज फोन लावर एक बरं काय करावं बरं या पाईपाचं? आता काय राहायच्या बरं तुम्ही आयडिया सांगितली, आम्ही पाईप उचलून राहिले म्हणा. लावर भुसटा त्या बुड्याला फोन लावर. काय तुला मग हो काय म्हणते काय नाही मग विचार तुम्ही. म्हणजे लस खतरनाक काम झालं समजा. म्हणजे कोणत्या टून खवळते नाही म्हणजे या पोट्याला पैसे नाही दे. मग काय केलं मग काय ना पैसे देणे का? पैसे आता एवढं काम केल्यावर पैसे नाही द्यायला लागेल का? मला उचल जे असं तिचं काही उचलायला का घेऊन जा. आपल्या जेवढे पैसे तेवढ्याच. म्हणून म्हणलं तुम्ही बी कसं आमचं हे आता उदळ झालं की आमचे पैसे नगदी देता बरं. तेच म्हणून राहिलो. काय आपण काय सोय देऊ ना भाऊ? मी काय तसं करणार काय? काम झालं की पैसे वाटू मला. आपण घ्या ना लवकर झाले, जेवण झाले सर झालं सुरू करून देऊ ना. तुम्ही गडबड नका करू. मग कसं आहे, मग तुम्ही काही जास्त त्रास दिला की मग तुम्हाला माहित नाही. मग आम्ही आणि तंबाखूच काढतो बरं. करू द्या आता, मनानं करू राहिलो ना, करू द्या. काळजी नका करू तुम्ही. आम्ही करतो आमच्या हिशोबानं. जास्त टेकन नाही लावायचं. मग नाही तर मग कसं आमचा हात माहित नाही तुम्हाला. चालेल तुमच्या मनानं. आता काय तुम्हाला कसं जेवायसारखं वागावं लागतं काम होईल. बरोबर करा ना, करा तुमच्या हिशोबानं. तुम्हाला सांग त्याचाच फोन आहे. बोल भूषण, काय म्हणते रे? हॅलो हॅलो, मी बोलतो म्हणलं. भूषणचा फोन आहे. नाही म्हणलं शिवराज भाऊ काय तू म्हणलं तसं, पण ते काय मोठा घोर झाला ना आता. आले का तुमच्या घरी? घोरच करता बा. काय झालं तर तुम्हाला सांगा तर. उचला म्हणलं काही सापडलं का तुम्ही? हाती लागले का म्हणलं? आम्ही काय सापडतो मग? काय उचलले आता रस्त्याने आलो इथं रसवंतीवर थांबलो. मग विचार केला बा आता करावं काय पायपाचं. म्हणलं काय करावं, कसं हिशोब कसं करावं, वाटून कसे का पैसे. काय तुम्ही काही चिल्लर गोष्टी राहायच्या? एवढा मोठा माणूस आणि तुम्ही काही फालतू गोष्टी विचारता. ते काय असते कोणाला इकून टाकायचं. रस्त्यावर कोण दिसला आहे ते आपलं कोणा विचारपूस करायचं, रवाना करून द्यायचं. जवळ काय ठेवते का पाहुणे थांबा 1 मिनिट. अरे का अजबरावजी, काय पाईप पाहिजे तुम्हाला? पाईप आपले याचे स्प्रिंकलरचे हो 10 आहेत. आता यायले भैमुग उपटल्यावर उडळ्याचे पैसे द्यायला पैसे नाही मापाशी. आता यायला द्या कुठचे पाईपले नाही पाहिजे. कसं पाईप आहे ना आपल्यापाशी, पाईपाची काही कमी नाही. कुठे बसतायचे काय उंट कटायचे ते फालतू बसायला नाही पाहिजे नाही आपल्याला. नाही पाहिजे का? बरं ठीक आहे ना. हे बा काही नाही. हे बा राहत नाही ते. तर तुम्ही काय करा, इकून जासान का नाही पहिलेच हे बा पुलापाशी ट्रॅक्टर उभं करा. कोणाला 1-2 आवाज द्या. शांताराम भाऊ येते. जर कसं कमी बजेटमध्ये देऊन टाका. 200, 250, 300 पर्यंत हानफकिरा करून टाका. तसं करावं नाही का? म्हणजे इकडे समजा परबाहेर कारस्तर करून टाका. कसं गावात नेलं की मग कुठून आणले काय आणले असं झालं तर झालं. चौकशी आहे ना दुनिया भरायच्या. आम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा. म्हणून म्हणलं कसं गावाच्या बाहेरच काय करायचं ते करून टाका तुम्ही. पुलावर 1-2 आपल्या इकडे फोन लावा, तिथं बोलवून घ्या, घेऊन घ्या म्हणा. बरोबर पाहिजे ना काय करायचं ते. ठीक आहे मग कसं सेल करून टाकतो मग नाही का जिकडे तिकडे. बस ठीक आहे. बाकी म्हणलं काही म्हणजे दिसले नाही तुम्ही त्याले? म्हणजे काही म्हणजे तुमचं तुम्ही नेले म्हणून माहित नाही त्याले? नाही आम्ही दिसलोच नाही द्यायला. आता ते काय झालं त्याच त्याला माहिती. आपल्याला काय माहिती. आम्ही तर आलो आता रस्त्यावर. आता ठीक आहे मग निघतो मग आम्ही. तुमचं किती दिवस चालते भाई मग अजून? आता आमचा पा ना आता काय 1-1.5 दिवसाचं राहिलं वाटते नाही पाहुणे. मग 2 दिवस लागणार आम्हाला. बरोबर ठीक आहे. ठीक आहे येतो मग. येतो मी. ठेवतो फोन ठेवतो. जातो मग पाहतो काय होते. काही म्हणा मामा पण नाही का रामपूरवाले तुमच्या चटीवर कसं हात फिरूनच गेले. पण हो ना तुम्ही एवढं लोकांना शिकवता पण तुमच्यावर भारी भरले पाहिजे. मग आता पावर उभे पाईप आपण इकडे आत्रत नेलं त्याने उचलून नेले ना. सांगा ना तुम्ही. पुन्हा तेच विचार करून राहिला मी. हे आहे ना इतक्या जागी उभे का जितके पाईप नेले. सगळ्या गावाला हन्यास आणणारे आपण चून खाऊ आणि आपल्या हे हन्यास आणून राहिले. हो नाही यायले मी सांगतो तुला अशी अद्दल घडतून यायले. डबल यानं चून खाऊचं नावच नाही काढलं पाहिजे. एक अकेला भारी असाच ठरतो मी. थांब बघतो तू. हो एक मायाचे देऊ देते हिशोबात. आपण आता ते जाऊ दे हिशोबात येईल तर येईल. आता पण ते आता पाईपाचं कसं पाण्याचं कसं करता. आता काय इकत आण लागते का काय? आता इकत जाणं लागणार आपल्याला. रबरी आण लागणार एखादा. मामा असं करता का? आता तुमचे भाऊ आहेत ना लाईनी मामा. त्याने मागून घेऊन आपण देवमन मामाले. देवमन दटारेच आहे ना. ती कसं लेखा देते का नाही काय माहीत. जरा आउट आहे ना बी ते मला आहे ना भाऊ. दिन का नाही काय माहिती का मला. आता आपणच देत नाही त्याला ते दिन का आपल्याला. पाहा ना आता लायना भाऊ आहे तुम्ही त्यासाठी एवढं केलं. आता तुम्हाला आता काय पाईप देणार नाही का? 10 पाईप. पाहा मी म्हणून पाहतो. चला तुम्ही सांग. मग ते वावरात दिसला आता मला. चल मग विचारून पाहू. जर आजच्याच दिवस जर दिले फारच चांगले. मग उद्या किती पाईप आणता येते आपल्याला. मग त्याला मागून घेऊ मामाले. काही टेन्शनचं काम नाही. मग दिल लाईन मामा तसं काही नाही. आता रिकामीच असेल तर मग दिन नसणार रिकामीच नाही देणार. पाहू चल देव म्हणले विचारून पाहू. दिले हो चल. अरे मामा मी काय म्हणतो आपलं 10 पाईप आहे का रिकामी स्प्रिंकलरचे? लेखा कसं मामाचे पाईप नाही तर म्हणलं पाईप द्यायला पाहिजे होते आज. राजा दादा तू राजा बा लस राजा हुशार काय करतो. पुन्हा तू हे पाईप तसेच ठेवायचे. म्हणजे आमचे खराब झाले चालते. तुमच्यावर पाईप नाही का? मी पाहिलं नाही का? आता लावले होते तुम्ही मग अशी पाहायला मला दिसले ना तुम्ही. तसं नाही देऊ मग पाईप. आता तुला सांगतो ना उभे चोरले ना त्याच्या कोण होतं. शेजारी सुधी नाही राहिले ना आपले. आपल्या दोघा भावात असतात. आता कसं भांडणं लावतात लोक. मग आता तुला म्हणतो ते आता आमचे पाईप कोणतरी नेले. आता हे काही समजून नाही राहिलं.
म्हणून म्हणलं आता कसं आजच्या दिवस पुरते दे तू उद्या आम्ही इकत आणतो बा एखादा पाईप. काय करतो मग आता रबरी एखादा. अरे दादा इतके पाईप चोरी झाले तू असा एवढा आरामात सांगून राहिला. अरे आतापर्यंत गोटा उचलायला पाहिजे होता. कोणता शेजारी होईल चाल बरं कोणा नेला आपले पाईप. नाही पार राहू दे भांडण नाही करा परत ना देव म्हणून तर मी तुला सांगत नाही. तू कसं भांडकुदळपणा जास्त करतो. ते कसं आहे आता तुला काही अर्थ नाही सांगण्यात. आता ते कोण नेले काय नेले. एखादा मन हे नाही करता येत ना. पता काढा लागला ना त्याचा. पता काढायचा म्हणजे अरे पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ आपण. सरका बिलकुल कोण होईल का म्हणजे भर दिवसा वावरातले पाईप चोरी जाते म्हणजे किती गेले. गेले बा मग 10 पाईप म्हणजे का हरामाचे आहे का फुकटाचे आहे आपले. दादा तू काळजी नको करू. उद्या नाही आताच पोलीस स्टेशनले. आता माझी गाडी काढतो मी टेबल सीट चालले जाऊ रिपोर्ट देऊन टाकू का सर्कस करून टाकू कोणता होईल. असं करा लागन गड्या नाही का. हो या रामपूरवाल्याची नागी इथं जावं लागन बरोबर. आता सापडले कचाट्यात नाही का. हो भाऊ म्हणते तर सगळं बरोबर आहे माया. काय आता रिपोर्ट द्यायला पुरते नाही ना. हेल्प ठेवून आपल्या भोवती हो दे ना. माझ्या गाडीचं पेट्रोल देईन पण याला अद्दलच घडवतो. हो आपल्या शेजारीच होते मी सांगतो ना. त्याचा उद्या सकाळी पंचनामा करायला लावतो. मग त्याच्या वावरात सापडणार आहे. रिपोर्टच देऊ का त्याचा. जमलं याचा राग आहे शेजाऱ्यावर. बरोबर आता कसं पंचनामा झाला की आपण सांगून देऊ. रामपूरवाले आले तेव्हा ट्रॅक्टर घेऊन नाही का यायनं तर नसं नेले. कोण कोण शेक आहे म्हणलं की नाव सांगून द्या द्यायचं. बरं तसं करू ना मग. तसं करू मग. आता काय शेजारलाच तर देऊ राहिला आपला दिवस मग आता काय खैसून मग. हो चाल मग आताच. नाही आता सोडायच नाही त्याला. हो बिलकुल पेपरला न्यूज देऊन द्यायची सगळ्याच वार्ताहरले. हो सांगून देतो मी. माझ्या दोस्तच आहेत. मग लेका शेतीसाठी नोकरी सोडणार आम्ही. हळदीच नाही करत आता. रुपयासाठी त्या कंडक्टर संग भांडतो मी. आणि याले काय 10 पाईप फुकट सोडतो का. शेजारी सोय आपला 100%. याले आता यावेळेस बिलकुल म्हणजे आता कचाटच झालाय. पुऱ्या पेपरला द्यायचं भर दिवसा पाईपची चोरी. हो चाल होईल का सरका. जमला आता नाही का. भडकला तर मा भाऊ. बस आता रामपूरवाल्याचं बस झालं रे. आता फिटले तुम्ही पुरे 4-5 पोट्टे नाही का. बस 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 त्याच्या बापाला तर बस डोक्याला कांदेच आहे आता. बरं चला ना मग. चला मग आता तसं करू मग आपण. गाडी घेऊन जाऊ देऊन देऊ का खैसून नाही का. चल आता बस घरी गेलं की पहिले खरं राहिली तुम्ही. हो लेखादा धुरा खोरते तर काही करते. गाय त्याच्या धुऱ्यावर गेली तर लेखादा मला बोलला होता ते नाही का. आता तुला सारखं करतो म्हणा. तर मी काय म्हणतो ते पाईप वैक येते ना काही खून गिन करायला आहे त्याच्यावर. लिहिलं आहे त्याच्यावर विशी वार्निश लिहिला आहे ना. 2-2-3-3 जागी लिहिलं ना. जितकं होतं वार्निश तेवढं घासलं त्या आपल्या 20 पाईप आले. झालं मग फिटला ते. हो कुठं लपवणं म्हणा तू. आहे ना लिहिलं त्याच्या. बस झालं आता बा त्याला खबर लागू दो का देऊ. बिलकुल पोलिस बोलावायचे आणि फटकन बिलकुल हेच करायचं. रंगे हातच पकडायचं त्याला आता. हो ना चाल मग आता उशीर काही करायला पुरत नाही मग. हो चल काय बोलावलं म्हणलं. पुलाऱ्या काय बोलावलं मला मुशिराम भाऊले. काय होतं आता काय आता मध्ये पैसे मागते काय सांगू आता. नाही मग काय झुंबर काय म्हणे मग पैशाचं मग काय दिलेच नाही मग शेवटी नाही. कायचे पैसे देते बघ ते तसा तुम्ही तसे. तुम्हीच तर सौदा करून दिला ना. आता बरे मी कुठून देऊ पैसे. मग कसं आम्ही मग काही ना काही कलाकार केलेच मग. काय कलाकार किती म्हणलं म्हणजे काय केलं म्हणलं मग कसे काय आणले का पैसे. पैसे नाही पैसे घालते ते पाईप आणले. पाईप उचलले त्याचे. हो 10 पाईप आणले तर स्पेक्युलरचे. बरोबर शांतरा भोरे फोन केला. मुक्षरा भोरे फोन केला. तुम्ही आले. बोला असे पाईप आहे म्हणलं ट्रॅक्टर आहे एकदम नवीन आहे तर पहा म्हणलं खिसा कोणी. जमलं आता नाही का. हो नाही तुम्ही आता म्हणलं मला थाक पडला होता पैशाचा. असं बरं एक नंबर मस्त काम केलं. हो किती आणले 10 पाईप आणले का. जाऊ तिकडे. हो 300 फुकून टाकायला काय जाय तिकडे. कशी तुमची मजुरी आहे ते काढून घ्या जा तिकडे. मला स्वतः द्यायला का असं करा तसं करा. किती तुम्हाला माहिती आहे का. मला नाही झोडपा द्यायला लागते. बरोबर करून राहिलाय. रस्त्याला दादागिऱ्या कडक बोलले. मला चुंबस उकडे आणले त्याच्या आता पाईप. तर बरोबर म्हणलं शांतरा बोले कसं करता घेता का म्हणलं. नाही मुक्षरा भाऊ आता पाईप का काय तुम्ही पाईप आता दुसरं मोटर गिटर असते घेतली असते पण आता पाईप आपली तर लय आहेत ना. 2 स्प्रिंकलरचे सट आहेत. काय करू घेऊन मी आता सांग बा तू. जोडतो का मग आम्ही 2 शर्ट आणि बाकीचे काही गांधीले उरेला येतं माझ्या जोड. आता कसं पाईप आहेत ना मला काही गरज नाही. घेऊन घ्याला 10 पाईप. आता काय सलटून टाका तुम्ही. आता हे कसं गावात येणं बरोबर नाही. अरे बाबा ते घरी नका देऊ म्हणून घरी नका देऊ. इथंच कुठं तरी वावरात एखाद्याच्या ठेवून द्या. मग आमच्याच ठेवा ना. तिथं त्याचे पाईप आहे त्याच्यातच हे ठेवून द्या. तुम्ही एखाद्या संग सौदा करा आणि त्याला म्हणा बा इथे ठेवायला घेऊन जा. तसं करा नाही मुक्षरा भाऊ तुमच्या ठेवले चालते का. जवळ आहे तुमचं ते चालते. हो इथंच आहे आपले 2 शर्ट इथं वावरातच ठेवलेला आहे. त्याच्यात जोड हे ठेवून दे. फक्त बा मागं पुढे नाही झाले पाहिजे काय. तेच म्हणलं बरोबर एका सोयीन ठेवा तुमची. बाजून ठेवतो ना 10 पाईप. वैकुश दुसऱ्या काय तुमचे आम्ही सारखे आहे का. चालते मग फक्त वेळाला घेतलं असतं तर कसं द्या ना 250 द्या ना. नाही ना काय करू काय. आहे ना आमच्यापाशी असल्यावर आम्ही नाही काय घेतलं नसते काय. मग आहे ना आमच्यापाशी. बरं जाऊ दे मग. हे मग कसं पाईप घेऊन जातो मग आम्ही आता मुक्षरा भाऊच्या वावरात ठेवून देतो बघा. त्याला मोठ्या उतरा खाली. त्याला घ्या पाईप चला. मग आम्ही इथं साधा हो तोपर्यंत थांबतो आम्ही. जा लवकर ठेवून या. हो जा त्या कुठं ठेवून द्या मुक्षरा आमच्या. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो भारतीय सांगून द्या नाही तर पाईप इकडे उचल करून आमचं द्या. त्याच्यावर ते व्हीसी लिहिला व्हीसी वामन चुरखाऊ. तेच म्हणलं. आता ते कसं अलग ठेवून देतो आम्ही. लाईने पाटलाला भेटून त्याचा सौदा करून त्याच्या मस्त मारून देतो घरी गेल्यावर. तसं करून टाका. लाईने पाटलाला देऊन देते. हो काय लिहिलं त्याच्यावर व्हीसी वामन असं वामन चुनखाऊ. हो लिहिलं असं वार्निश न लिहिलाय का. काय तर 2-2 घे व्हीसी वार्निश उरलं असं पहिल्याच्या पोह्यातलं. बस जाऊ दे तिकडे. तसं हो नाही हरपलं गिरपलं तर पाहिजे ना लिहिलं असं आहे ना. बरोबर आहे ना. आता मारती आता टिनावर नाव नाही लिहि का. मग हो MD असं तसं काहीतरी. चला जाऊ दे तिकडे. हो न्या लवकर पाईप मोकळे करा. बस जिम्मल द्या टाकून इथं. काही वाढणार नाही आता. टेन्शनचं काम नाही.
ते बरोबर ठेवा लागते ते मारते हुसक वासक करते ते बा मग काय हे पाईप कुठं चालेल काय आली याचा मोठं सांगते नाही सांगून याच्या खाली ठेवून देऊ तळवाच्या खाली टेन्शनचं काम नाही तसं करा मग काढू का मग बरोबर ठीक आहे टाका खाली टाका पाईप टाकून देऊ अंदर मग जमला आता नाही का मस्त आता बस पाईप ठेवून देऊ लाईन पडायला चालला जाऊ भेटाले हो आता सौदा करू द्यायले मी काढतो त्याच्या पैसे बरोबर बस तेच म्हणलं पैसे मोकळे करा लवकर टाका पाईप टाका आणि आपण चालले जाऊ मग लाईन पडायला भेटाले चला मग राम राम साहेब राम 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 हा बोला बोला कोण आपण काय आपलं या देवमन चुनखो हे माय भाऊ मागचा दे हे मा भाचा मधातला शेवटची आहेत ना ते माय भाऊ आहेत वामन चुनखो तर यायचे वावरातले पाईप चोरी गेले म्हणलं भर दिवसा आजचीच घटना आहे 1 घंटे अगोदर तर म्हणलं याच्यावर काय आहे आता तोडगा काढा तुम्ही रिपोर्ट लिहून आणला बरोबर आणलं का लिहून आणलं का बरोबर किती काय समज साधारण पाईप गिप वगैरे 10 पाईप आहे साहेब 10 पाईप आता वावराला पाणी देऊन राहिले होते माणसं पाणी देता देता इकडे पाईप लांबवले दुसरा कोणीच नाही आहे फक्त तुम्ही आता मी काही सांगू शकत नाही कोण व्हायचं पण शेक कोणाकोणावर आहे ते पूर्ण मी डिटेल सांगतो फक्त तुम्ही पंचनामा करायला उद्या कोणत्या हालतीत ते बिलकुल बा रंग्यात सापडते हो त्याच्यावर विशी लिहिला पाईपावर त्याच्यानं टेन्शनच नाही हो तुम्ही फक्त एवढं काम करा एवढं आम्हाला न्याय द्या हो का बरोबर ठीक आहे ना पाहू ना आपण तिथं आल्यानंतर आता काय शेक कोणावर आहे काय ते सगळं डिटेल आपण पंचनामा घेऊच तिथं बरं तुम्ही रिपोर्ट देऊन द्या माझ्याकडे आणि नोंद वगैरे करून घेऊ तुम्ही या तुम्ही इथं बसा फक्त उद्या साहेब हुकू नका देऊ नाही तर मी तर म्हणतो आताच चला हो नाही तर आता जर होत असेल ना आताच चला आज राहू द्या मी उद्या कसं एक तर मीच येतो शक्यतोवर आणि उद्याच पाहू ना आपण आज कसं माझ्या काम आहे तर उद्या मी 100% बिलकुल तुमचं पंचनाम्याचं काम करून टाकतो बस 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 उद्या सकाळी या तुम्ही आणि बस क्लिअरच करून टाका आता मॅटर हो आणा ते रिपोर्ट आणा तुमचा या इकडे या बसा 2 मिनिटं पाणी घ्या या किती उशीर किती झाला तुम्हाला आले हो आता तुम्ही गेलो की आलोच वावरातून ते लोक काय पैसे मग काय दिले काय झालं मग ते त्याच्या विषयाचं पैसे काय ते तुम्ही पण ते पोट्टी लेगाचे भले भारी निघाले ना हो त्याने पाईप नेले 10 पाईप ट्रॅक्टर टाकून आम्हाला कसं आमचा कानाडोळा झाला आम्ही गेलो तिकडे मोटर गिटर लावा म्हणलं बा इकडे याने 10 पाईप लांबवले पाहिले लेगाची मग मला तर करावं काय आता पाईप मागायला गेलो हो लाईन भाले माय तर म्हणे गड्या आपण रिपोर्ट देऊन टाकू मग तिकडून तिकडे त्याच्याच गाडीवर बसून वावरातून गेलो पोलीस स्टेशनला अरे काय रे बाबा मला रिपोर्ट आता हे काय दिले तुम्ही म्हणजे काय रिपोर्ट नाही देत करतं काय हो आता हे मला आहे ना भूक ऐकच नाही मी म्हणलं मी द्यावकाने विचार केला मी पण कसं आहे बरोबर आहे त्याचं असं जर मग आता हे आपल्याला जर जमलं दादागिरी झाली द्यायची इथे येऊन पाईप येणं म्हणजे हो ना ते झालं पण नसतं आपण नाही आलं पाहिजे आपल्या होती नाही आलं पाहिजे आपल्या भोवती काय येणार आहे आपलं काय आपण काय कुठार घेतलं म्हणजे काय पैसे दिले नाही का आपण दिले मग काय येणार आहे आपल्याला आले तरी सरळ सरळ आहे पहा पहिले तर शेजाऱ्यावर येणार आहे शेक आता उद्या आता सकाळी येणार आहे साहेब लोक पंचनाम्यासाठी नंतर मग मी रामपूरवाल्याचं नाव घालून देतो 4-5 पोट्टे आहेत ते असे अटकवतो ना डबल वैस नाही आले पाहिजे आपल्या पाहिलं काय करायचं तुम्ही पण म्हणलं पाहिजे विचारपूर्वक करा ते पूर्ण विचार करूनच केला माहिती आहे ना आपला लाईन भाऊ आहे ते बरोबर समजते मग काय काही टेन्शन नाही आता उद्या आता फक्त रामपूरवाल्याची जिरवाजी आपल्याला बस बाकी विषय संपला उद्या पेपरला येते ना पेपरला बातमी टाकून दिली वार्ताहराला भेटलो देऊन दिली बातमी झालं मग तर टेन्शनच नाही राहिला आता जाऊ दे काय आता आला का रे काय बा बोले का तू तर म्हणे 1:30 वाजे लोक सगळं मोकळे होते म्हणे आता इथे 4 वाजल तर काय आमची एरिया आम्हाला माहित मग काय पैसे राहिले ते मग पैशाला सतावलं त्या हो इकडे जा तिकडे जा वावरात गेलो त्याच्या घरी गेलो शेवटी हे बा हो शिवलाल भोले फोन केला म्हणलं काय करा त्याला काय केला त्याला काय म्हणलं काय करा म्हणलं आता हे पैसे देत नाही तर काय करावं काय हो तर ते म्हणे उचला पाईप उचलले पाईप 10 पाईप उचलले भारताच्या वावरात आणून ठेवून दिले रस्त्यावर तर म्हणलं घेता काही करत तुम्ही कसं भारताची त्याला लय पाईप आहे आपल्याला काही कमी पडते 10 पाईप 300 रुपयात घ्या ना पाईप का पाईप तसे तर आपल्याला होते रे 100 पण आता काय आता 300 रुपयात घ्या ना हे पहा म्हणलं कसं पैसे द्यायला लागते हे भाड्याचे लाऱ्याचे याचे मजुरीचे पैसे 1000 रुपये द्यायला दिले तर मला 2000 रुपये तुम्हाला द्यायला लागते तर 2000 तुम्ही काही देऊ नका तुमचंच भाडा येते ते मला फक्त 100 रुपये द्या आणि बाकी मग कसं यायला 1000 रुपये द्या झालं पाईप तुमचे म्हणजे समजा भाडं काही दिलं नाही का बरोबर म्हणजे 2000 1900 मलाच घ्या लागते नाही 1100 देणार तुम्हाला बरं मी काय करतो फक्त बाबाला एक विचारतो म्हणजे कसं म्हणजे टेन्शनचं काम नाही राहत बाबाला काय विचार लागते चिंता तर बाबाला काय नाही आता 1100 रुपये फक्त द्या ना 1100 बाकी तुमचे सांगितले पाईपात पाईप मिसळले ते सगळं बरोबर आहे पण कसं बाबाला विचारून बरं राहते एक वेळ फक्त टच मारून देतो भाडं काही दिलं नाही पाईप दिले बा काही विचारूच नका तुम्ही विचारासारखी गोष्ट नाही ते उलट चिल्लर चालणार गोष्ट आहे ती 1100 रुपये म्हणजे काय आहे नसते ना तसं नसते 1-1 रुपयाचं मी बाबाला कसं पूर्ण हिशोब देत असतो हो ते आपल्या पटतच नाही बा ते कसं आपण काही हातानं आपण आपली शिपणा करायला गेलो की घरावर गोटी ते माय हो ते सांगून देतो मी म्हणजे असं साहेबा घेऊ का मी तर आता काय मोठे मोठे असे घेते काय सांगा बरं पाहा मग विचारा मग विचारा बरं असं साहेब बाबा जा मग नाही ते ट्रॅक्टर आलं होतं आपलं झुंबर घेऊन गेला होता ना ते नाही बहिणीला ते कुटार घेऊन आला ते पण ते काय झालं कसं पैसे दिले नाही म्हणजे त्यांना पैसे दिले नाही मग त्याचं कसं हुज्जत झाली जराशी पुट्ट्यानं पाईप आणले मग तिचे पाईप आणले तर मग ते म्हणजे ते बा घेता का 10 पाईप आहेत त्याचे कसं 2000 रुपये तुम्ही घेऊन घ्या म्हणे ट्रॅक्टरचं भाडं आणि 1000 रुपये समजा त्याला देणार समजा 1000-1100 रुपये म्हणजे काय पाईप आणले का तिची कोणाची त्या माणसाची आता ते चुनकं भाऊची हो ते आता ते देस नाही म्हणते पैसे मग यायनं मग काय काही ना काही कराच बा पैसे नाही ते कामाचे पैसे द्यास लागत नाही इकडे
काय नसते लोचेल कामच करते ते पोट्टे. मग काय तर आपल्याला नाही पाहिजे ते पाईप गिप, काही गरज नाही आपल्याला. हो ना, चोरीचे पाईप घेऊन राहायला बसले आपले. पाहिजे नाही म्हणा ते कुकडे नाही म्हणा, पेटवून दे म्हणा. ते आपल्याला पाहिजे नाही ते, भाडं नाही असेल तर नको देऊ म्हणा. ना पण मी काय म्हणतो बाबा, असं काही म्हणजे चोरीचे नाही म्हणतायत म्हणा, ते मेहनतीच पैशाचे आहे ते. काही असो ते मला काही सांगू नको, ते आपल्याला नाही पाहिजे बा. कुठं बसताय, उचापतीचे कामं धंदे असे केलेच नाही ना आपण. सामान कोणाचं चोरीचं घेतलंही नाही पाहिजे आणि आपण त्या भानगडीत पडलंही नाही पाहिजे. हो, त्याची तिकडे कोणालाही का म्हणा बा आम्हाला पाहिजे नाही. हो, भाडं राहू दे, पोचू दे, जाऊ तिकडे. नाही म्हणता नाही का, बरं ठीक आहे मग मी नाही म्हणता येईल. हो बरं ठीक आहे मग, ठीक आहे. नाही दिलं का कसं आपल्याला म्हणजे भाडं आलं होतं, फक्त 1100 रुपये द्यायची होती. नाही घ्यायचे नाही, पाईप घ्यायचे नाही म्हणलं त्या. हो, देऊन देते त्याला सांगून दे. हो, झुंबरले म्हणा असे कामही नको करत जाऊ म्हणा. हो, जा. आता ही पुरून नाही राहिलं चोट्टेले, सांगा आता काय करावं. आता कास्तकाराने आता जीव द्यावं का म्हणलं. सरपंच साहेब पहा ना, आता म्हणलं आता या 2 दिवसाआधी घटना घडली नाही. वावरातल्या खोपडीतले गव्हाचे कट्टे, सामान सुमान लांबवलं, पंप फवाऱ्याचं. मलेच वाटते माया खोपडीतलं एखाद दिवशी मलेच झोडपा बसते काय माहीत. सामान लेखाचं वावरात ठेवण्यात मजाच नाही. हिंका टी व्ही गिवी आहे ना मा वावरातनी. मला वाटते बा काढून आणायला पुरते. हिंका आता आजची घटना आहे नाही, मग काय आता काल घडली म्हणते ही घटना. कायची घटना आहे ते, काय गेलं बरं चोरी कोणाचं, कोणत्या कास्तकारात काय गेलं. हिंका बातमी झाली कालची घटना इथं पायनं वाचूनच दाखवतो ना मी. सदर घटना ही नायनी भोईनी इथे घडली असून शेतकऱ्यांना सुद्धा आता चोराचं भेव निर्माण झालेला आहे. शेतीमध्ये शेती साहित्य चोरी जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून कालची घटना आपलं वामनराव चुनखव यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे 10 पाईप म्हणजे उभ्या उभ्या चोरी गेले आणि या संदर्भातली माहिती पोलीस स्टेशनला दिली असता आणि लवकरच त्याच्यावर पंचनामा करण्यात येणार असून पुढील तपास हा श्री पांडे साहेब करत आहे. असं तसं चालू आहे बा. आणि शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे पाहता आंधीच आता पिकत नाही, पिकलं तर हे आता चोट्टी सुधून नाही देऊ राहिले, म्हणजे पाईपही चोरून राहिले. म्हणजे काय ठेवा आता वावरायनं, काय कसं करा सांगा बरं तुम्हीच आता. काय बा काहीच नाही. ते मी सांगतो देवदास, ते त्याचीच आपलं कसं भांडणं असं एकमेकाची शेजाऱ्याची. ते कसं नेला असं इकडे तिकडे उचल वाचल केला असं ना, दिला लेखाचा खैसू ना. ते काही हो ना हो, चोरो का तिकडे ते शेजारी असो का कोणी पर का असो, पण चांगलं नाही नाही. लोकांच्या वावरातले कास्तकार माणूस आता घाम घेऊन कमावते 4 पैसे. हे पाईप लांबू देतो. कोण होय काय होय, पण हे बा मला जर दिसले नाही मीच लातारतो यायले. हो, यायले रूम न्यायला घ्यायला पुरते. बरे पाटील कसं हो आम्ही सोरायच्या तिथं मुकाबस रे भाऊ, मुकाबस म्हणलं आता. चुपचाप राह म्हणलं, कुठे ठेवले पाहिजे ते मारते बरं, पाहिजे म्हणलं लवकर उचलते. बरोबर तेच तर म्हणलं राजा. रस्ते आवाज झाले, रिपोर्ट दिला म्हणजे काही माझ्या पेपरला दिला तपास करून पांडे साहेब करून राहिले नाही. हो पांडे साहेब करून राहिले. हो तू काय एवढं हे करून राहिला होय ना, तिकडे आपल्या घरला बसेन दणकी दणकेत बसायलाच पाहिजे ना. हो जे बी चोरणार असेल त्याला दणके बसायलाच पाहिजे. पाटील मी काही येते मला का मला ट्रॅक्टर काही मी येते म्हणलं, पोट्याला टच करतो जातो मी तिकडे जरा. आता हे मंडईला उरायला जाय जाय. हो फक्त बोलू नको इकडे तिकडे. हो जाय चटकन जाई, थांबू नको जा. हो मी पाहतो ट्रॅक्टर जात. बरं तेच म्हणलं जातो मी. हो येतो बघा, येतो मला देतो पाहिजे मला असे. काही अजून बातमी आहे का दुसरी काही त्याचीच बाकी आहेतच मग किरकोळ कारणावर मारहाण आणि ते काय धुऱ्यासाठी भांडण आणि फार्मर ID काढा म्हणते ते, नाही तर अनुदानात अडचण होईल. आहे बाकीचे आहेत चालूच राहिले नाही बातम्या म्हणजे चालू चालले. वाचा हो वाचा ना तुम्ही, वाचा मी वाचतो.